तर या परिसरामध्ये विशेषतः बोरगाव आणि बाजूला असलेल्या धडक नाळगाव या दोन गावाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे परिसरामध्ये आणि त्या पावसाचं पर्यवसन असं झालं की सबंध गावाच्या भोवताल बोरगावच्या विशेषतः पुराचा वेढा पडला आहे. कारण इकडे एक मोठी नदी आहे आणि पाठीमागून एक ओढा आहे. या दोघांच्या कचाट्यामध्ये हे गाव सापडलं आणि इकडच्या उंचवट्याच्या भागामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि म्हणून रात्री साधारणतः 11-12 पासून ते आता सकाळी आम्ही बघितलं की 6-6:30 पर्यंत या गावाचा संपर्क कंप्लीट तुटला होता. आणि मग आम्ही प्रशासनाच्या वतीनं SDM सर असतील, सुशांत शिंदे साहेब, मी स्वतः असेल, BDO साहेब असतील, PI साहेब, DYSP साहेब, बाकी आरोग्य यंत्रणा, MSCB सगळ्या अगदी म्हणजे ग्रामस्थ NGO ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथं पोहोचून सर्वप्रथम लोकांना धीर दिला. धीर देऊन इथं जे नुकसान झालं त्याची पाहणी आम्ही प्रत्यक्षरित्या केली. साधारणतः या गावातले 70 घरं जे असे आहेत की त्या घरामध्ये 3 ते 5 फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू असतील, त्यांचं सामान असेल, त्यांचं आयुष्याचं जे काही पुंजी असेल ती सगळी पाण्यात गेलेली आहे. त्यामुळं त्यांना पहिल्यांदा जेवणासाठी म्हणून आम्ही इथले NGO, रोटरी क्लब असेल किंवा लायन्स क्लब असेल आणि आमचे उद्योग नवयुवक व्यापारी मंडळ असेल ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते उपलब्ध करून दिलं. त्यांना शुद्ध सात्विक जेवण आणि फळं या गोष्टी